नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थिनी आज आपल्यासोबत आहेत एक यशस्वी आणि उत्कृष्ट शेतकरी कांबळेश्वर गावचे सुपुत्र श्री अरविंद बाबूराव निंबाळकर। शेती क्षेत्रात वेगवेगळे पुरस्कार मिळालेले श्री अरविंद निंबाळकर यांना 2003 साली पुणे जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाला। 2014 साली भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयोजित नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट रिझायलंट ॲग्रिकल्चरचा स्मार्ट फार्मर पुरस्कार मिळाला। 2017 साली राष्ट्रीय जैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थानाचे पॉलीहाऊस प्रगत कृषी उत्पादन तंत्रज्ञान वापरून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन प्रशंसा करण्यात आली। तसेच महिंद्रा समृद्धी इंडिया ॲग्री अवॉर्ड्स करून कृषक सम्राट सन्मान मिळाला आहे। तसेच कृषीभूषण असे इतर सन्मानचिन्ह सुद्धा मिळाले आहे। तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव। तुमच्या शेतीची सुरुवात कशी झाली? पहिल्यांदा मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, म्हणजे मी काय BSc ॲग्रीवेअर नाही पण BA ग्रॅज्युएशन केलेलं आहे। मी शेती जरा फार मोठी एवढी काही ही नव्हती, उत्पन्न काही जास्त मिळत नव्हतं, परंतु घरातली सगळी शेती करून काय फार उत्पन्न मिळत नव्हतं, तशी परिस्थिती आपली जेमतेम होती। त्यामुळं मला पहिल्यांदा तरी सर्व्हिस करावं लागत होती। पहिल्यांदा रेशनमध्ये लागलो, त्याच्यानंतर माळेगाव कारखान्यात जवळपास मी 2000 सालापर्यंत म्हणजे जवळजवळ 21 वर्षे मी सर्व्हिस केली। पण एक भाजीपाला करताना जी नैसर्गिक आपत्ती किंवा बाकीचं काय यायचं त्याच्यामुळं फार मोठं नुकसान होत होतं, एक तर पाहिजे तेवढे पैसे मिळत नव्हते। म्हणून मग आधुनिक कुठं काय सुरुवात होती का, म्हणून मी 1997-98च्या दरम्यान मी पॉलीहाऊसच्या शेतीकडं किंवा ही ग्रीन हाऊस शेतीकडं पाहण्यासाठी सातारा सांगली वगैरे कुठंतरी थोडंसं चालू झालेलं बघितलं आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात पॉलीहाऊसची 5 गुंठेची पहिली शेती सुरुवात केली। म्हणजे त्याच्या आधी बी पॉलीहाऊसला फार मोठा खर्च होता, म्हणून मी सुरुवातीला निशिगंधा गुलाब अशी शेती करून त्यातून किंवा दूधधंदा फार मोठा व्यवस्थित चांगला डेव्हलप केला, कारण दूधधंदा केल्यामुळे शेतीसाठी त्याच्यातून बाकीचं शेणखत ही मिळाल्यामुळे चांगले पैसे मिळाले सुरुवात। त्याच्यानंतर आपण काहीतरी अजून वेगळं करायला पाहिजे म्हणून मी पॉलीहाऊस शेतीमध्ये गेलो। पॉलीहाऊस शेतीची इतकं पहिली कॉस्ट फार मोठी होती, याची ती काही इतकी होत नव्हती, म्हणून 5 गुंठ्याचं पहिल्यांदा पॉलीहाऊस केलं आणि त्यामध्ये इतर वेगवेगळी पिकं करत कुठल्याच जास्त पैसे मिळतात म्हणून चायनीजमध्ये आपण कलर कॅप्सिकममध्ये गेलो। ते 10 गुंठे 25 गुंठे अर्धा एकर एकर अशा पद्धतीने जवळजवळ मी आता 3-3.5-4 एकरापर्यंत पॉलीहाऊस केलं। पण त्याच्याबरोबर मग नुसती कलरच न ठेवता बाहेर शेडनेटमध्ये येते का म्हणून मी शेडनेटमध्ये सुरुवात केली सुरुवातीला 1 एकर करून। तर त्यात बी ही कलर कॅप्सिकम चांगले यायला लागल्यानंतर मी जवळजवळ 4-5-6 एकरापर्यंत एका वेळेला ज्या वेळेला पाऊस नसतो त्या पिरियडमध्ये 6 महिने बाहेरच्या ह्याच्यात कलर कॅप्सिकम करतो। आणि अजून कोणती पिकं आहे जी तुम्ही घेता? म्हणजे पहिल्यांदा आपण ऊस घेत होतो, ज्वारी बाजरी ही घेत होतो, पण त्यात इतके पैसे न मिळाल्यामुळं आपण ते कमी केलं आणि आता मिरचीतच आहे। आणि आता परत काय व्हावं लागलं की हे मिरचीचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं परत थोडंसं पीक बदल म्हणून मी ऊसाकडे परत थोडंसं चालू केलेलं आहे। आता ऊस बी लावतो, आता थोडासा तुमचा हे बाकीच्या भाज्या सुरुवात केलेली आहे, तुमचं फ्लावर असेल, आता नवीन ऊसाचं आंतरपीक म्हणून फ्लावर केलेलं आहे। अजून कोणती अशी म्हणजे जसं की आपण आता पाहतो शेतकरी नवीन तंत्रज्ञानाला जरासा आत्मसात झालेला आहे, ते वापरायला लागलेलं आहे, असं कोणतं तंत्रज्ञान आहे जे की तुम्हाला अजूनही वापरायला आवडेल? अजून तंत्रज्ञान घेतलं फार मोठे, ह्याच्यातून तुम्ही प्री-कुलिंग करून किंवा आणखीन स्टोरेज करून किंवा त्याच्यात हे करून जर माल पाठवला तर ह्याला रेट चांगले मिळतील किंवा किपिंग क्वालिटी चांगली झाली तर किंवा माल टिकाऊ झाला तर आणखीन जास्त मार्केटच्या दिवशी पाठवता येईल, आणखीन याचे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करता येतात। जसं की तुम्ही म्हटलं पहिल्यांदाच की कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी होती पॉलीहाऊसची ती खूप जास्त होती, तुम्ही त्याचं भांडवल कसं उभं केलं त्यावेळी? सुरुवातीला आपण इको बँक सांगवीकडून सुरुवातीला आपण पैसे बँकेचे काढून घेतलं, त्याला थोडीशी गव्हर्नमेंटची बी सबसिडी मिळाली। मार्केटिंग आता जसं की कलर कॅप्सिकम म्हणजे शक्यतो एक्सपोर्टला वगैरे माणसं वापरतात किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे, मग तुम्ही पहिल्यांदा मार्केटिंग ज्यावेळेस करायला गेला त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम काय आले?
ज्या वेळेला आपण पहिल्यांदा मार्केटिंग करायला गेलो त्यावेळेला आपण मोठ्या सिटीतले जिथले मार्केटिंग हे माल कुठं लागतो, कुठल्या हॉटेलला लागतो, त्याची कोण विक्री करतं, हा चायनीजमधले जवळजवळ 20, 25, 50 पर्यंत वेगवेगळे प्रकार आहेत. मग सगळ्यात जास्त लागणारा किंवा खपणारा हा कलर कॅप्सिकमचं त्याच्यात ॲटम होता. आणि तो ॲटम जे एजंट किंवा डायरेक्ट हॉटेलवाले किंवा ते मार्केटमध्ये जे आहेत विकणारे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना पहिल्यांदा दिला. आता वेगवेगळ्या किडी वगैरे आहेत, रोग आहेत, त्यांचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? सुरुवातीला आपण ह्याच्यातलं जास्त जरी माहिती नव्हतं तरी ह्याच्यात येणारे फंगस असतील किंवा मर रोग असतील किंवा तुमचे पेस्टिसाईड असतील, फंगीसाईड असतील, ह्याच्यावरले थ्रिप्ससाठी काय लागते, आळीसाठी काय लागते, कुठल्या ह्याचे रिझल्ट येतात, कुठली आपण औषधे एकमेकात मिसळल्यानंतर कुठले चांगल्या पद्धतीचे येतात. पण शक्यतो आपण म्हणजे ह्याची बायोलॉजिकल किंवा सेंद्रिय जैविक अशी औषधं वापरून जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न केल्यामुळे केमिकल कमी वापरल्यामुळं झाडाची स्ट्रेंथ चांगली राहिली आणि जरा रोग कमी आले. या वातावरणामध्ये म्हणजे कांबळेश्वर किंवा आसपासची जी गाव आहेत त्यांच्यामध्ये पॉलिहाऊसमध्ये अजून कोणतं असं पीक आहे की आपण करू शकतो, घेऊ शकतो शिमला मिरची सोडून? ह्याच्यात कलर कॅप्सिकम सोडल्यानंतर ज्यादा पैसे देणाऱ्यात तुमचं दुसरं पीक शक्यतो चालत नाहीये, कारण त्यात त्याचे रेट कमी असतात. उत्पन्न जरी जास्त निघालं तरी ह्याच्या खर्चाला ते हे होऊ शकत नाही. दुसरं मग तुमची जरबेरा, गुलाब, कार्नेशन अशापैकी फुलापैकी जर तुम्ही काय केलं तर ते होऊ शकतं. आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये उभं आहे, तर मग ही जी ती किती कलरची आणि किती महिन्याचा प्लॉट आहे? हे आपले जे आहे तो आता 1.25 महिन्याचा प्लॉट आहे आणि हा कलरचा आहे. ह्याच्यात आपण रिजवानचा ऑर्बेला आणि बॉम्ब हे रिजवानचा इन्स्पिरेशन बटाटा ही व्हरायटी घेतलेली आहे आणि दुसरी एक सिंजेंटाची आहे बोकिला आणि कामोश म्हणून. ह्या 2 प्रकारच्या व्हरायटी आपण वापरतो. जर शेतकऱ्यांना काही सल्ला द्यायचा म्हटला की आता जर तुम्हाला उत्पन्न दुसऱ्या पिकांमधून मिळत नाहीये तर तुम्ही अशा नवीन नवीन तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे, तर तुम्ही काय द्याल? तर त्याच्यासाठी त्याला पहिल्यांदा वाहतो त्याच्यावर नीट अभ्यास केला पाहिजे, त्याची जाऊन माहिती घेतली पाहिजे, प्रत्येक ठिकाणचं मार्केटिंग बघितलं पाहिजे, हा माल कुठं खपल, किती लागल, त्या पद्धतीत त्यांनी केलं पाहिजे. आणि एकाच पिकावर न राहता ह्याच्यात जवळजवळ चायनीजमध्ये 52 प्रकारच्या भाज्या आहेत. मग त्यातल्या वेगवेगळ्या 5-5 गुंठ्यात जरी केल्या तरी सुद्धा एका पिकाकडे न जाता तुम्ही जर वेगवेगळ्या पिकाच्या 5 भाज्या केल्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही माल सप्लाय केला तरी सुद्धा त्याला बऱ्यापैकी चांगल्यात मिळू शकतं त्याचं मार्केटिंग. आता जी युवा पिढी जिला शेती करायची आहे, इच्छित आहे की शेती करायची आहे भविष्यामध्ये, तिला तुम्ही काय संदेश द्याल? युवा शेतीने काय आहे, त्यांनी ज्याला पूर्ण छंद आहे त्यांनी ह्यात आलं पाहिजे. आणि पूर्ण छंदिष्ट युवानी जर पडलं की काय नाही ह्यात मिळतं, तुम्ही जास्त अपेक्षा करून नुसतं जर मला एवढं मिळालं पाहिजे लगेच तर मिळू शकत नाही. पण सर्व्हिसपेक्षा तुम्हाला जर ह्यातलं तुम्ही ज्ञान चांगल्या पद्धतीत पूर्ण घेतलं तर नक्कीच त्याच्यापेक्षा चांगले पैसे शेतीत सुद्धा मिळू शकतात. धन्यवाद.